पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी वृत्तपत्रांमधील जाहिरातीमधून शुभेच्छा दिल्यात। सामना सोडून राज्यभरातील प्रमुख वृत्तपत्रांना शिंदेंनी जाहिरात दिलेली आहे। पाहूयात। पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री शिंदेंनी सामना सोडून देशभरातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात दिली आहे। विकास पुरुष 2014 पासून आतापर्यंत भारताचे पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक कामगिरी या मथळ्याखाली पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाहिरात करण्यात आली। दरम्यान मोदी साहेबांची जाहिरात सामनाला का द्यावी, विकटची बदनामी का करायची असा सवाल मंत्री उदय सामंतांनी केलाय। तर काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी महाराष्ट्रामध्ये जाहिरात युद्ध सुरू झाल्याचं म्हटलंय। तर पण सामनाला का द्यावी हा पण प्रश्न आहे ना, विकटची बदनामी का घ्यावी असा कदाचित विचार असेल। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतो मी, 15 दिवसापूर्वी किंवा 1 महिन्यापूर्वीची ज्या नारायण राणे साहेबांवर सामनामधनं टीका होते, ज्या निलेश राणेंवर सामनामधनं टीका झाली, ज्या नितेश राणेंवर सामनामधनं टीका झाली, त्याच सामनानं नितेश राणेंच्या खात्याची ॲडव्हर्टाईज घेऊन अर्धा पेज छापली। म्हणजे नक्की यांचं धोरण काय? जाहिरात वॉर ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। वास्तविक पाहता हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामध्ये टोळी युद्ध जे आहे हे सुरू झालेलं आहे। एका बिल्डरनी त्याच्या घशात मुंबई घातलेली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी नेहमीच घटक पक्षांना, मग तो लहान असो वा मोठा, सामावून घेतात। त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करणं ही आमची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। तर शिंदे साहेबांनी मोदींना नेता मानलं आहे, त्यांचे फोटो जाहिरातींमध्ये लावले जातात, पण बाकीचे कोणी लावत नाही त्याची नोंद घेतली पाहिजे असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। सगळ्यात मोठं नेतृत्व, ज्येष्ठ मोठ्या 1 नंबरचे नेतृत्व कोण आहे देशामध्ये, तर माननीय मोदी साहेब आहेत। त्यामुळे माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना अभिष्ट चिंतन करणं, त्यांना शुभेच्छा देणं प्रसिद्धी माध्यमांच्या वतीनं ही आमची जबाबदारीच आहे, कर्तव्यच आहे। त्यामुळं कर्तव्य भावनेतनं, आपलेपणातनं शिवसेनेच्या वतीनं पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्या जाहिराती पक्षाच्या वतीनं दिलेल्या आहेत। शिंदे साहेबांनी मोदीजींना नेता मानलंय, त्यांनी चांगल्या जाहिराती दिल्यात आणि एखाद्या वाढदिवसाला आपल्याला नेत्याला जाहिरात देणं, एक चांगला लेख लावणं चांगली गोष्ट आहे, काही गैर नाही। पण बाकीच्या कोणी दिला नाही ह्याचीही नोंद घेतली पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं शुभेच्छा देत मोदींचं कार्य पुढे आणत आहेत। नाही, जाहिराती सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे। प्रत्येकजण आपापली पद्धत, वेगवेगळी उत्सव साजरा करण्याची आहे। त्यांनी देखील शिवसेनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींचं कार्य त्या ठिकाणी पुढे आणण्याचं काम केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।